Good morning, everyone. Our today's topic is on the chapter number 4, that is the Intelligent Motor Control Central. चॅप्टर नंबर 4 ते इंटेलिजंट मोटर कंट्रोल सेंटर्स. याच्यामध्ये आपल्याला टोटली इट इज रिलेटेड टू ऑल मोटर कंट्रोल सेंटर. दॅट मीन्स एखादं ऍप्लिकेशन आहे तुमचं, त्या ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला नंबर ऑफ मोटर सिस्टीम मध्ये कनेक्टेड आहे आणि अशी कंडिशन येते की त्या मोटरचा स्पीड पण कुठेतरी कंट्रोल करावा लागतो. म्हणजे या केसमध्ये आपण एका सेंट्रल लोकेशनला त्या मोटरची कंट्रोलिंगची जी काही सिस्टीम डेव्हलप केलेली असते, तो ओव्हरऑल सिस्टीमला तिथे जो काही वर्ड असतो इट इज ए मोटर कंट्रोल सेंटर. मोटर कंट्रोल सेंट्रल मीन्स काय, त्या एका सेंट्रल लोकेशनवरनं नंबर ऑफ ज्या मोटर सिस्टीम मध्ये कनेक्टेड आहे त्यांचा स्पीड कंट्रोल केला जातो. तुम्हाला वाटलं तिथे डायग्राम शो करते, ब्लॉक डायग्राम ऑफ मोटर कंट्रोल सेंटर. फर्स्ट पॉइंट ऑफ आवर सिलेबस इज दी block diagram and general architecture of your motor control center. Then role in motor protection and motor management. म्हणजे मोटर कंट्रोल सेंटरचा मोटर प्रोटेक्शन अँड इन मोटर मॅनेजमेंट काय रोल आहे तो इथे स्टडी करायचा आहे. देन इट्स सिम्बॉल अँड कंपोनंट, जे काही सिम्बॉल्स आपण यूज करणार आहे मोटर कंट्रोल सेंटरच्या ब्लॉक डायग्राम मध्ये, त्याचे सिम्बॉल्स अँड फंक्शन ऑफ दॅट डिव्हाइसेस. आणि ट्रॅडिशनल आणि मोटर म्हणजे जे काही न्यूली इन्व्हेंटेड मोटर कंट्रोल सेंटर्स आहे ज्याच्यामध्ये काही न्यू टेक्निक्स यूज करून किंवा स्मार्ट मीटर्स वगैरे यूज करून जे डेव्हलप केलेले मोटर कंट्रोल सेंटर्स आहेत त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज, किंवा मग त्याचे ट्रॅडिशनलच्या अगेन्स्ट काय ड्रॉबॅक आहे. म्हणजे जी काही जनरल सिस्टीम असते मोटर कंट्रोल सेंटर्स, तर तिथे तुमची इंटेलिजंट और स्मार्ट डिव्हाइसेस यूज न करता सिस्टीम इम्प्लिमेंट केलेली. व्हॉट इज द दॅट ट्रॅडिशनल सिस्टीम ड्रॉबॅक्स, आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ऍडिशनल जे आपण इक्विपमेंट घेणार आहे स्मार्ट कंट्रोल सेंटरचे त्याचे काय ऍडव्हान्टेजेस ते आपल्याला पार्ट स्टडी करायचं आहे. ए पार्ट इज दी ट्रॅडिशनल सिस्टीम, दॅट इज दी जनरल और ट्रॅडिशनल और कन्व्हेन्शनल मोटर कंट्रोल सेंटर. अँड सेकंड पार्ट इज दी इंटेलिजंट और स्मार्ट मोटर कंट्रोल सेंटर. म्हणजे इथे चेंजिंग काय असणार आहे दोघांमध्ये, इन ट्रॅडिशनल और जनरल और कन्व्हेन्शनल मोटर कंट्रोल सेंटर्स इन्क्लूड दी सम बेसिक डिव्हाइसेस. म्हणजे त्याच्यामध्ये काय असे स्मार्ट IoT रिलेटेड डिव्हाइसेस नसणार आहे. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज ए ट्रॅडिशनल और कन्व्हेन्शनल मोटर कंट्रोल सेंटर. इन इंटेलिजंट मोटर कंट्रोल सेंटर देर आर ऍडव्हान्स इक्विपमेंट यूज, जे काही ऍडव्हान्स इक्विपमेंट आहे ते यूज केले जातील. देन third part of this chapter is the devices and components typical to intelligent motor control centers. म्हणजे कुठले डिव्हाइसेस असतात, इंटेलिजंट रिले. मग या प्रत्येक कंपोनंटचं आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे. इंटेलिजंट रिले, फ्युजेस, कंट्रोल डिव्हाइसेस, इफेक्टिव्ह सिक्युरिटी अँड डेडिकेटेड सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअर पण हे जे काय असतं, सपोज तुमचं स्काडा सॉफ्टवेअर, एखादी मोटर आहे त्याचं स्पीड कंट्रोल करायचं आहे, पण स्काडा सॉफ्टवेअर यूज केल्यानंतर थ्रू दॅट सॉफ्टवेअर आपण त्या मोटरचा स्पीड कंट्रोल करू शकतो. तर ती सिस्टीम आपण डिव्हाइसेसच्या किंवा कंपोनंटच्या अंडर कन्सिडर करणार आहे. त्या सगळ्यांचे आपल्याला इथे फंक्शन्स बघायचे. देन फोर्थ पार्ट इज दी बेसिक कंपोनंट ऑफ इंटेलिजंट सिस्टीम. मग बेसिक कंपोनंट कुठले असणार आहे, मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम. म्हणजे जनरली आपण मोटरचा जो स्पीड आहे तो प्रोग्रामिंग करून ती इंटरफेसिंग असते मोटर सोबत आणि त्यानंतर तिथे मोटरचा स्पीड कंट्रोल केला जातो. म्हणजे नंबर ऑफ तुमचे जे प्रोजेक्ट्स पण असतात इंडस्ट्रियल प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये आपण काय मोटर स्पीड कंट्रोल हा पार्ट कन्सिडर करतो थ्रू दी मायक्रो कंट्रोलर और मायक्रो प्रोसेसर. त्या पार्टला पण आपल्याला इथे कन्सिडर करायचंय. देन प्रोटेक्टिव्ह फंक्शनॅलिटी, जे बेसिक कंपोनंट आहे, बेसिक कंपोनंट ऑफ इंटेलिजंट सिस्टीम, दॅट इज दी प्रोटेक्टिव्ह फंक्शनॅलिटी. हा पण पार्ट आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. अँड 4.5 दॅट इज द फिफ्थ पार्ट इन द युअर चॅप्टर इज दी सिलेक्शन ऑफ मोटर कंट्रोल सेंटर, इंटेलिजंट अँड कन्व्हेन्शनल टाईप फॉर द टिपिकल ऍप्लिकेशन. म्हणजे तुमचं एखादं ऍप्लिकेशन आहे तर तिथे कुठल्या टाईपचं मोटर कंट्रोल सेंटर युटिलाइज करणार, आयदर कन्व्हेन्शनल और आयदर इंटेलिजंट. हा पार्ट आपल्याला इथे सगळा स्टडी करायचा. तर फर्स्ट वन इज दी कन्व्हेन्शनल मोटर कंट्रोल सेंटर.
विच आर दी ब्लॉक डायग्राम और आर्किटेक्चर ऑफ कन्व्हेन्शनल मोटर कंट्रोल हा पार्ट आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. मी ते ब्लॉक डायग्राम शो करते, ती शो झाली की मला सांगा. डायग्राम दिसते पार्टिसिपंट? हो मॅम. आता दिसते का? दिस वन इज द ब्लॉक डायग्राम. दिसते का ब्लॉक डायग्राम? नाही मॅम, नाही दिसत. हो मॅम दिसते. This one is the block diagram or architecture of your motor control center. That is the conventional motor control center. It includes the first one, the power panel board. Power panel board that is connected to your motor. म्हणजे इथे तुमचं काही ICDP किंवा ICTP connected असेल, and after that this one is the connected to your motor. Then this panel board is also connected to your switchboard. Next switchboard connected to your transformer, disconnector switch, then exterior wall, utility power, that is the switchgear in the outdoor enclosure. That means overall system include the transformer, switchboard, disconnector switch, sometimes relay पण याच्यामध्ये युटिलाइज केला जाऊ शकतो. Then lightning and appliances panel board, म्हणजे जो ओव्हरऑल जी काही सिस्टीम आहे तुमची इंडस्ट्रियल सिस्टीम, त्यामध्ये सगळं तुमचा हा मोटरचा पार्ट आहे, तो काहीतरी तिथे कंट्रोलिंग साठी यूज केला जाणार. बट दिस मोटर कंट्रोल इज कनेक्टेड टू ऑल दिस पार्ट. या प्रत्येक पार्टचं काहीतरी एक सेपरेट फंक्शन आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर थ्रू दी स्विच बोर्ड किंवा डिस्कनेक्टर स्विच काय मेकिंग अँड ब्रेकिंगचं फंक्शन करेल. ट्रान्सफॉर्मर तुमची आयदर करंटची व्हॅल्यू ऍडजस्ट करेल और व्होल्टेज मेंटेन करेल. लाइटनिंग अँड अप्लायन्सेस पॅनल बोर्ड, मग लाइटनिंग रिलेटेडचा जो काही पॅनल बोर्ड आहे इथं बघा त्यांनी प्लग्सचे सिम्बॉल्स वगैरे इंडिकेट केलेले. दॅट मीन्स इट शोज दी कंट्रोलिंग ऑफ लाइटनिंग and this part shows the controlling of speed, motor speed. And switchboard, transformer, then disconnector switch and utility power, these are the supplementary devices which is connected to your motor control. मोटर कंट्रोलिंग साठी हे जे काही इक्विपमेंट आहे ते इथे कन्सिडर केले. इथे कुठलाच असा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेडचा पार्ट्स नाहीये. दॅट मीन्स इट इज अ कन्व्हेन्शनल मोटर कंट्रोल center. Whenever there is a use of power electronic devices, that is the microcontroller, microprocessor or any software, then it is under the your intelligent motor control, that is the smart motor control center. And this is the block diagram for regular or conventional or traditional motor control center. Clear? मोटर कंट्रोल सेंटर की ऍक्च्युअल डेफिनेशन काय येईल? कोण सांगू शकेल का? व्हॉट इज द ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ मोटर कंट्रोल सेंटर? Participant?
suppose there is some commercial and industrial application, commercial and industrial application, आणि त्या ऍप्लिकेशन साठी तुम्हाला समवॉट काही इलेक्ट्रिकलच्या ज्या मोटर्स आहेत त्या रिक्वायर्ड. समजा तुमचं इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहे, तर त्याचं प्रोडक्शन तुमचं टू मोटर्स वरती डिपेंड आहे. तर तिथे नंबर ऑफ मोटर्स कनेक्टेड आहे आणि काही कमर्शियल पण असे ऍप्लिकेशन असतात तिथे नंबर ऑफ मोटर्स ह्या कनेक्टेड आहे. देन इट इज डिझायरेबल टू कंट्रोल दी सम और ऑल दी मोटर फ्रॉम दी सेंट्रल लोकेशन. नंबर ऑफ सपोज आपण ग्रुप ड्राईव्हचं एक्झाम्पल बघितलंय की एकाच शाफ्ट वरती नंबर ऑफ मोटर्स कनेक्टेड असणार आणि मग ती ओव्हरऑल जी सिस्टीम आहे ती इम्प्लिमेंट केलेली असणार. मग त्या नंबर ऑफ मोटर एका सेंट्रल लोकेशन वरनं आपल्याला कंट्रोल करायचे असतात. देन the apparatus designed for this function, that means to control the sum or all the motors from the central location, to control the sum motors or the all motors from the central location. Then the apparatus designed for this function is called as or is known as the motor control center. म्हणजे मोटरचा एका सेंट्रल लोकेशन वरनं जर आपल्याला कंट्रोलिंग करायचं असेल तर त्यासाठी एक टिपिकल ऍपरेटस डिझाईन केलं जातं आणि मग त्या ऍपरेटसला आपण काय प्रोनाउन्स करणार ऍज अ मोटर कंट्रोल सेंटर. क्लिअर पार्टिसिपंट, व्हॉट इज मीन बाय मोटर कंट्रोल सेंटर? पार्टिसिपंट रिप्लाय करा. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then component which is used in the motor control centers is the, for example, your transformer, then switch gears, म्हणजे काय स्विचिंगचे ऑपरेशन करण्यासाठी जे कंपोनंट लागतात ते, देन स्विच बोर्ड, पॅनल बोर्ड, ट्रान्सफॉर्मर, दिस आर दी पार्ट्स विच इज इन्क्लूड आवर मोटर कंट्रोल. आपण ऍपरेटस जरी म्हणणार आहे पण तो काही छोटा ऍपरेटस नसणार आहे, तिचं एकदम मोठा सेटअप असणार आहे मोटर कंट्रोल सेंटरचा. का त्या मोटर कंट्रोल सेंटर्स मध्ये रिले युटिलाइज केले जातील, स्विच गिअर्स युटिलाइज केले जाणार आहे, त्यानंतर स्विच बोर्ड, ट्रान्सफॉर्मर, पॅनल बोर्ड आणि या सगळ्यांचं मिळून जेव्हा एक डिव्हाइस बनू शकतो त्या ऍपरेटस हे ज्यावेळेस तयार होईल तेव्हा तो जो कंट्रोलिंगचा रूम असेल इट इज नथिंग बट युअर मोटर कंट्रोल सेंटर. क्लिअर? क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. Yes, ma'am. सेम ह्या डायग्राम मध्ये दिले बघा. हा तुमचा कंट्रोलिंगचा तुमचा पॅनलचा एक रूम आहे, तिथे पॅनल बोर्ड पण इन्स्टॉल केलेले आहे. मोटर कंट्रोलिंगच्या रिलेटेड ते आयसीडीपी आणि एखादी मोटर असेल ती कनेक्ट केलेली आहे. लाइटनिंगच्या रिलेटेडचे पॅनल बोर्ड पण इन्स्टॉल आहे, स्विच बोर्ड इन्स्टॉल आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, डिस्कनेक्टर स्विच प्लेस केलेले आहे आणि स्विच गिअर इन दी आउटडोअर म्हणजे हे सगळे स्विच गिअरचा पार्ट आहे ते पण इन्स्टॉल केले. आणि ओव्हरऑल हे सगळे कंपोनंट जेव्हा एकाच सेंट्रल लोकेशनला सेट असतात आणि त्यानंतर जी सिस्टीम डेव्हलप होते इट इज नथिंग बट युअर मोटर कंट्रोल सेंटर. क्लिअर? क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. Then advantage of the traditional or disadvantage of your traditional motor control center हा आपला नवीन. आता त्याच्या आपण मोटरचा प्रोटेक्शन आणि अरेंजमेंट साठीचा काय मोटर कंट्रोल सेंटरचा रोल आहे तो बघितला. त्याची टिपिकल डायग्राम स्टडी केली. आर्किटेक्चर अँड ब्लॉक डायग्राम इज दी सेम. कंपोनंट सुद्धा बघितले, त्याचे सिम्बॉल्स आणि फंक्शन. सिम्बॉल सगळ्यांना नोन आहे. विच आर दी कंपोनंट्स वी हॅव टू युटिलाइज इन दी मोटर कंट्रोल सेंटर? द फर्स्ट वन इज युअर डिस्कनेक्टर स्विच. तर हा स्विचचा ऑलरेडी ते सिम्बॉल दिलेला आहे. सगळ्यांना स्विचचं फंक्शन माहिती आहे, आयदर मेकिंग और ब्रेकिंग दी सर्किट. Then second one component utilized in the your motor control center is the transformer. Transformer चं फंक्शन सगळ्यांना known आहे, to maintain the voltage or to maintain the current. आणि सिम्बॉल पण हा आपण इथे स्टडी केला आहे. देन पॅनल बोर्ड हा पण इथे सिम्बॉल वाईज रिप्रेझेंट केलेला आहे. पॅनल बोर्डचा पण मेन पर्पज तो जसं की त्याच्या थ्रू आपण सर्किटला कंट्रोल करणार. देन स्विच गिअर्स सगळ्यांचे इथे सिम्बॉल्स पण इंडिकेट केलेले, तर तो पार्ट पण आपण स्टडी केलाय. नेक्स्ट पार्ट इज युअर ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ मोटर कंट्रोल सेंटर. हा पार्ट आपल्याला इथे स्टडी करायचा आहे.
फर्स्ट आपण त्याला बेनिफिट पण म्हणू शकतो की मोटर कंट्रोल सेंटर जर असेल तर त्याचे कुठले बेनिफिट फर्स्ट वन म्हणजे आता एकाच सेंट्रल लोकेशनला जर आपण मोटर कंट्रोल सेंटर जर प्लेस केलेला असेल तर सेपरेट वायरिंग वगैरे तर करायची तिथे गरज पडत नाही. दॅट मीन्स की मोटर कंट्रोल सेंटर्स रिक्वायर्ड सिग्निफिकंटली लेस लाईन साइड पॉवर वायरिंग दॅन दी सेपरेट कंट्रोल. म्हणजे एका सेंट्रल लोकेशनला नंबर ऑफ इक्विपमेंट आहे, नंबर ऑफ मोटर्स आहे, त्यांचं कंट्रोलिंग आहे. तर प्रत्येक मोटरला काही सेपरेट वायरिंग करायची गरज नाही. सेंट्रल लोकेशनला एकच वायरिंग केली तर त्याच्या थ्रू ऑपरेटिंग जे काही असणार आहे त्या मोटरचं ते आपल्याला दिसू शकतं. दॅट मीन्स आवर फर्स्ट ऍडव्हान्टेज ऑफ दी मोटर कंट्रोल सेंटर इज दी motor control center requires the significantly less line side power wiring, the less power wiring than the separate control, which makes the easier to install. म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय की इन्स्टॉलेशन जे आहे मोटर कंट्रोल सेंटरचं ते पण इझियर होणार आहे. तर क्लिअर फर्स्ट पॉइंट. पार्टिसिपंट पहिला पॉइंट समजला का सर्वांना? Am I audible, participant? Yes, ma'am. Okay. Then second point is the second one is the related to your space. Suppose आता एखादा कंपोनंट आहे मोटर आणि त्याचं कंट्रोलिंग करायचं आहे, नंबर ऑफ मोटर्सला सेपरेट जर तुम्ही एक पॅनल वगैरे डिझाईन करत गेले तर जी काही स्पेस आहे त्या इन्स्टॉलेशनची ती पण जास्त लागणार आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मोटर कंट्रोल सेंटरचा एकच कंट्रोलिंग रूम बनवला त्या कंट्रोलिंग रूम साठी जी काही स्पेस आहे ती पण कंपॅरेटिव्ह टू अदर कमी लागणार आहे. दॅट मीन्स मोटर कंट्रोल सेंटर कम्स इन दी स्पेस इफिशियंट पॅकेजिंग. म्हणजे त्याच्यासाठी जी काही स्पेस आहे ती कमी लागणार आहे. दॅट मीन्स त्याचं तिथे रिफ्लेक्शन काय आहे, मोटर कंट्रोल सेंटर कम्स इन दी स्पेस इफिशियंट पॅकेजिंग. स्पेस इफिशियंट पॅकेजिंग मीन्स काय, विथ एक्सलंट कॉन्फिगरेशन फ्लेक्झिबिलिटी. तुमची जी काही मेन सेंटर आहे ते एका सेंट्रल लोकेशनला लोकेट असल्यामुळे जी काही स्पेस आहे ती पण कमी लागणार आहे. त्याचं सेकंड ऍडव्हान्टेज. देन थर्ड ऍडव्हान्टेज इज दी motor control center offers the excellent fault contamination and the electrical component isolation. म्हणजे जे काही डिव्हाइसेसला आयसोलेशन लागतं म्हणजे हीट वगैरेचं व्हेंटिलेशन होण्यासाठी ते प्रॉपरली तिथे प्रोव्हाइड केलं जातं इन मोटर कंट्रोल सेंटर. मोटर कंट्रोल सेंटर्स मध्ये फॉल्टची जी काही पोझिशन आहे ती एकदम रेअर आहे. म्हणजे एक्सलंट फॉल्ट कंटॅमिनेटर म्हणजे तिथे फॉल्ट होणार नाही अशी सिस्टीम डेव्हलप होते. आणि सेकंडली कंपोनंटला आयसोलेशन प्रोव्हाइड होतो. म्हणजे इलेक्ट्रिकल जे कंपोनंट असे प्लेस केलेले असतात का त्यांना समथिंग त्यांच्यामध्ये डिस्टन्स असलं पाहिजे टू प्रोव्हाइड दी व्हेंटिलेशन. कारण हीट डेव्हलप होते इलेक्ट्रिकल कंपोनंट मध्ये आणि त्या हीटचं डेसिपेशन नाही झालं तर तिथे फायर किंवा शॉर्ट सर्किट वगैरे अराईज होतं. तर ते मोटर कंट्रोल सेंटर्स मध्ये अवॉइड केलं जातं. क्लिअर क्लिअर पार्टिसिपंट. Yes, ma'am. ते सगळे ऍडव्हान्टेज आहे. इथे काहीतरी समोर डिसएडव्हान्टेज पण आहे मोटर कंट्रोल सेंटरचे. आपण आता ते डिसएडव्हान्टेज बोलू. ऍडव्हान्टेज सर्वांना समजले इझी, त्यामुळे एवढे काही त्याच्यामध्ये डिफिकल्टी नाही यायला पाहिजे समजण्यासाठी. क्लिअर पार्टिसिपंट. Yes, ma'am.
there is one main disadvantage of motor control center is the cost. जी काही कॉस्ट आहे इन्स्टॉलेशनची मोटर कंट्रोल सेंटरची ती इनिशियली हाय लागते. म्हणजे स्मार्ट मोटर कंट्रोल सेंटर जर किंवा इन्स्टॉल करायचे असतील तर त्या केसमध्ये पण जी काही इनिशियल कॉस्ट आहे ती हायर असते. आणि जर ट्रॅडिशनल मोटर कंट्रोल डिझाईन करायचं असेल तर तिथे पण कंपोनंट हे प्लेस करायला लागतं. त्यामुळे तिथे पण तुमची कॉस्ट काय असणार आहे हायर. हा मेन डिसएडव्हान्टेज आहे मोटर कंट्रोल सेंटरचा. ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज क्लिअर झाले सर्वांना. पार्टिसिपंट स्टुडंट रिप्लाय करा. हो मॅम. इथे आपला ए पार्ट कव्हर झालेला आहे टोटल. दॅट इज जनरल और ट्रॅडिशनल, दॅट इज द कन्व्हेन्शनल मोटर कंट्रोल सेंटर. तर रोल बघितलाय आपण त्याचं काय मेन फंक्शन. ब्लॉक डायग्राम बघितली आहे. त्यानंतर ब्लॉक डायग्राम मध्ये जे तुमचे कंपोनंट्स आहेत त्यांचे सिम्बॉल्स आणि फंक्शन. आणि लास्टला ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. हे झालं कन्व्हेन्शनल. देन सेकंड पार्ट इज युअर इंटेलिजंट और स्मार्ट मोटर कंट्रोल सेंटर. बेसिक त्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे का जे न्यू कंपोनंट आहे किंवा द कंपोनंट विच इज रिलेटेड टू IoT इंटरनेट ऑफ थिंग्स रिलेटेड जे कंपोनंट असतील किंवा मायक्रो प्रोसेसर किंवा तुमचे मायक्रो कंट्रोलर यूज करून प्रोग्रामिंग यूज करून ज्या केसमध्ये तुमचे मोटर कंट्रोल सेंटर डिझाईन केले जातात तो इंटेलिजन्सचा पार्ट येतो. तर सेम पॉईंट्स परत त्याच्यात बघायचे. नीड अँड रिक्वायरमेंट ऑफ दॅट इंटेलिजंट मोटर कंट्रोल सेंटर. तर त्याची नीड काय काही कन्व्हेन्शनलचे जे ड्रॉबॅक होते ते कसे ओव्हरकम होतील किंवा कन्व्हेन्शनल मध्ये जे काही स्किल जे कमी होतं ते इंटेलिजंट मध्ये इम्प्रूव्ह केलं जाईल. त्यानंतर रोल ऍज कम्पेअर टू ट्रॅडिशनल म्हणजे ते सेम पॉइंट आहे की तुमचं रिलेशन कंपॅरिझन बघायची कन्व्हेन्शनल आणि इंटेलिजंट ह्या दोघांमध्ये काय कंपॅरेटिव्ह पॉइंट आहे. परत त्याची ब्लॉक डायग्राम आणि जनरल अरेंजमेंट. तर हा आपला बी पॉइंट आहे. तर आपण हा वाटलं तर नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करतो. आता या फर्स्ट याच्यामध्ये काही क्युरी असेल तर विचारून घ्या.